क्रिकेटची मॅनेजमेंट बाहेरून आणि जेव्हा त्यांनी भाकीत केलंय ते बऱ्याच वेळा सत्य ठरतं. जासे टेनिस क्रिकेटच्या बाबतीत अशी आमच्या आशान मात्रे आणि बऱ्याच वेळा मी त्याच्याजवळ असतो तेव्हा ते सांगत असतात की जासे टेनिस क्रिकेटचं नक्की काय घडेल. आणि रक्षित मात्रे यांच्या अतिशय जवळचे मित्र, रक्षितच्या क्रिकेटवर ज्यांचं सर्वाधिक जास्त प्रेम आहे अशी आमच्या आशान मात्रे यांचे आगमन पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या आदित्य पाटील पाहायला मिळतात. फोर्टी प्लसची खेळाडू कदाचित गाडी घेऊन जाऊ शकतील असा देखील प्राथमिक अंदाज पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील उस्मान पटेलच्या सोबत सध्या विमानामध्ये आहे. तो आता पोहोचेल आणि 5:30 ला मॅच देखील खेळेल. चला साबणा लगेच आपण चालू करा. जासेची आणखी प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. कारण भावेशने सांगितले की यंदा सचिन स्मृती जासी सर्वाधिक जास्त रबर बॉलच्या स्पर्धा खेळणार आहे. आयकॉनच्या देखील स्पर्धा ती खेळताना पाहायला मिळतील. अंडर-25 चे सामने देखील खेळतील. त्यामुळे जिथे पावसाळी रबर बॉलची हँडमिल तिथं सचिन स्मृती जासी या नावानं संघ खेळताना पाहायला मिळेल. चला आपण मॅच कडे वळूयात. तन्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि त्याचवेळी विघ्नेश डाके आणि सज्जन मोकल सलामीची जोडी मैदानाच्या आतून दाखल होताना पाहायला मिळते. मिडन ओव्हर आलं तन्मयच्या माध्यमातून तर कल्पेश पाटील, राज गरत, भावेश गरत, आदिल गरत यांच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपये आहेत. विकेट हॅट्रिक साठी देखील 2,000 रुपये आहेत. चैतन्य पाटीलचं तुम्ही नाव जरूर घेतले, पण तन्मय ठाकूर सुद्धा त्याच रेसिंग मध्ये आहे. त्याला देखील कदाचित बाईक मिळू शकते. पहिला बॉल शतकच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वाईटनं सुरुवात केली. तन्मय ठाकूरनं विचार केला तर बऱ्याच वेळा पाहायला गेला तर तन्मयचं विशेष आपण कौतुक करूयात की तो बॉल प्रत्येक वेळी ओला करतो आणि त्याच वेळी तो बॉल देखील रिलीज करतोय. बघा समोर अगदी मौत का कुआ चालू आहे. मला याही गोष्टी पाहायला मिळतील. हा बॉल वेगाने जरूर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीरपेक्षा दूर राहिला चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. बॅटच्या रीतपासून दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्याचवेळी तन्मयनं आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. 2 खराब चेंडू टाकले तन्मयनं. महत्वाचा खेळाडू आहे. बोरकार संघात व्हाईट कार्ड एंट्री मिळालाय. TMCC बोरकार. मगाशी देखील उल्लेख केला की शुभम डाके असा गोलंदाज आहे, असा खेळाडू आहे, तो नेहमी जिद्दीने खेळतो. त्याच्या सर्व गोलंदाजावर त्याचा विश्वास आहे. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय. मयूर मातेने टिपलाय झेल. पहिला खेळाडू विघ्नेश डाके मैदानाच्या बाहेर. सुरुवातीचे 2 चेंडू खराब जरूर पाहायला मिळाले, पण त्यावेळी महत्वाची विकेट देखील मिळवली. यष्टरक्षक मयूर मातेंचं आपण कौतुक करूयात की त्यांनी महत्वाचा झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळतात.
सिद्धार्थ ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. टॅलेंट ऑफ जासी अरुणजी मात्री यांचे देखील इथं आगमन पाहायला मिळतं. त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन त्यांना पाहायला मिळते. नितीश सर तिथे दाखल होताना पाहायला मिळतात. त्याचवेळी सिंगल रन त्यांना पाहायला मिळाली. 3 धाबा धावपटा लागले गेल्यात. आणखी काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये सज्जन मोकल असा खेळाडू मागाशी 5 चेंडूचा त्यानं सामना जिंकून दिला. चिरणी संघातला 5 चेंडूमध्ये त्यानं पराभूत केलं. 32 धावांचा पाठलाग त्याने केला. फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल करणारा फटका. तन्मय ठाकूरच्या विरुद्ध पलटवार. सज्जन मोकलच्या बॅटमधून धावा 6 षटकार. मागील इनिंग जणू काय कंटिन्यू ठेवल्या. सन्माननीय आशिष गुरुनाथ गरत यांचे आगमन पाहायला मिळत आहे. त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे मिळतील धावा आणखीन 4. मिळाला. षटकानंतर पलटवार केलाय सज्जन मोकलनं. महत्वाचे फटके येताना पाहायला मिळतात. त्याचवेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली आता फटकेबाजी सज्जन करताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या वरतून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. तन्मयच्या विरुद्ध आणखीन एक बार मिळती धावा 4. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी. 17 धावा धावपडला लागले गेल्यात. 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्ची केल्यात. महत्वाची विकेट देखील मिळवल्या. पण त्याच वेळी सज्जन मोकल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. बोरकारचा बाहुबली ज्यानं क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक बाईक देखील जिंकली असा सज्जन मोकल. यावेळचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. त्याचवेळी यष्टरक्षकाने हातातून चेंडू देखील निसटला. डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. सज्जनला इथून स्ट्राईक मिळाली. 22ची मिळाली जाईल ही एकेरी धाव. शेवटच्या बॉलवर सिंगल रन त्यांना पाहायला मिळाली. धावपटा धाबा लागले गेले. त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा पाहायला मिळतात. आणखी काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेचा हंगाम चालू झालाय. सन्माननीय आदरणीय आशिष गुरुनाथ गरत यांचा इथं आपण सन्मान देखील करतोय. विराज यांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. युवा उद्योजक आहे जासेची आणि त्याचे ते सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव पडला. धाबा लागले गेले. त्या 18 धावा पाहायला मिळतात. सुमित गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. महत्वाचा गोलंदाज आहे खंडोबा जासी संघाचा. पहिल्या षटकामध्ये थोडासा महाग ठरलाय तन्मय. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात चांगली झाली होती तन्मयची, पण सज्जन मोकळ सारखा खेळाडू यावेळचा बॉल सोडून दिला. पण सुमितचा यावेळचा बॉल आतमध्ये आला. अँगल क्रिएट केलाय सुमितने आणि त्याचवेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. सज्जन असा एक खेळाडू आहे. नेहमी त्याची ताकद पाहायला मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळत असतात. आणि त्याचवेळी सज्जननं महत्वाचीच बॅटिंग देखील केली आहे. मागील सामन्यामध्ये देखील महत्वाचा सामना त्याने जिंकून दिला. आणि महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरतून सीमा पार. आणखीन एक धाबा मिळती धाबा 6 षटकार.
षटकार पाहायला मिळाला. एक मोठा फटका कन्वर्ट करत असताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं आता सध्या बॅटिंग करतोय सज्जन मोकल. आणखीन एक फटका मिड विकेटच्या वरतून मिळतील 10-6 बॅक टू बॅक. दुसरा षटकार. षटकार पाहायला मिळतात. सज्जन मोकल मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतोय. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. सज्जनच्या बॅटमधून आणखी धाबा 4. चौतीस धाबा धापडला लागले गेल्या. टीएमसीसी बोरकार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. यावेळचा फटका चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तैनात. जेल टिपला गेलाय. महत्वाची विकेट. बोरकार संघाचा ट्रम्प कार्ड बाहुबली सज्जन मोकल झालाय. जेल बाद. महत्वाची विकेट. झेल टिपला आशिषनं. महत्वाचा खेळाडू सुमितनं बाद केला. मैदानाच्या आतमध्ये आता स्वप्नील मस्कर चिंट्या त्यांना पाहायला मिळतोय. धाबा चांगल्या बनवल्या. 34 धावा देखील पाहायला मिळाल्यात. बोरकार संघाची गोलंदाजी चांगली आहे. बऱ्याच वेळा त्यांनी धावा डिपेंड केल्यात. पण खंडोबा असेल संघाचा तन्मय ठाकूर असेल, त्याचबरोबर विनीत म्हात्रे असेल, त्यांनी चांगली कामगिरी केली आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक झालेत फंबल. मिळतील धाबा आता 4. यावेळी आला आणखीन एक चौकार. क्षेत्ररक्षक तिथे विष्णू पाहायला मिळाले, ज्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर 4 धावा त्यांना पाहायला मिळाल्यात. या पहिलाच बॉल बंटीच्या विरुद्ध मोठा फटका पाहायला मिळाला. वाईड इस्लाम ऑनच्या वरतून चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. 44 धावा धापडला लागले गेल्यात. 44 रन्स. 44 धावा धापडला लागले गेल्यात. सिद्धार्थ ठाकूरचा फटका यावेळी विशिप मध्ये खेळला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते. 2 धावा कंप्लीट. हातातून चेंडू निसटला. आता लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून जाईल. या चेंडूवर धावा नक्की मिळतील किती? मिळा धावा 6. आणखीन एक षटकार. टीएमसीसी बोरकार संघाच्या 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षण, त्याचवेळी खराब फेकी पाहायला मिळाली. बऱ्याचशा चुका खंडोबा जासी संघाने केल्यात. मैदानाच्या आतमध्ये
या चुका सुधाराव्या लागतील, पण त्याच वेळी आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला. मिल्टी धाबा आणखीन 6. सिद्धा ठाकूरच्या बॅट मधून षटकार. षटकार पाहायला मिळाला. मोठा फटका येताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका. षटकार. असंच म्हणूयात पवन की 5 बॉलला 5 षटकार आलेत. बॉल थोडासा खाली शिरला त्यामुळं धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल रन्स इतर पाहायला मिळेल. 31 धावा इतर पाहायला मिळाल्या. राजगरपेक्षा 1 धाव कमी दिल्या बंटीनं. 31 धावा पाहायला मिळाल्या. धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 69. आता 70चा टार्गेट पाहायला मिळेल. चं टार्गेट आहे खंडोबा दासी संघासमोर. चैतन्य पाटीलच्या रेसिंग मध्ये अजून कोणीच नाही आहे. कारण परेश ठाकूर तिथे होता जिथे 200 धावा होत्या, 30 षटकार होत्या, पण परेशला त्यांना बाईकवरच उतरवलं आणि तो बाईकवर बसलाय. तो तर उतरण्याचं नाव घेत नाहीये. 3 दिवस 12 मिनिटं आणि चैतन्य पाटीलच्या आता जवळपास आसपास देखील आणखीन कोणी नाहीये. पण आता संधी आहे तन्मय ठाकूरला. त्याच्या बॅट मधून जर 50 धावा आल्या तर कदाचित तन्मय ठाकूरला बाईक मिळू शकते. 92 धावा आतापर्यंत सिरीजचे पॉइंट आहेत. ते आपण देखील सांगतो. सज्जन 50च्या पुढे गेला होता, त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आणि आज संपूर्ण दिवसभरामधील तुमचे धावा, तुमच्या विकेट याच आपण काउंट करणार आहोत. सर्वांनी आदरणीय शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सुनील गंगाराम मात्रे यांचे देखील इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांना आपण विनंती देखील करतोय आपण देखील या मंचावर त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. जासेची गोल्ड मॅन म्हणून त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी पाहायला मिळाली अशी शौर्य एंटरप्राइजचे प्रोप्रायटर सुनीलजी गंगाराम मात्रे यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. अंडर-25 जासई रबर बॉलची स्पर्धा सचिन स्मृती चषक स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. सन्माननीय आदरणीय सन्माननीय आदरणीय सुरेशजी हरी मात्रे यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळत आहे. त्यांना देखील आपण विनंती करूयात. सुरेशजी हरी मात्रे यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. लक्ष्मण बुवा देखील पाहायला मिळत आहेत. जासेगावतील एक उत्कृष्ट गायक आहेत. विठ्ठल क्रिकेट क्लब जासी संघाचे जे संगीत त्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं, त्यांच्या माध्यमातून गायलं गेलं आणि असे सर्वांची लाडकी लक्ष्मण बुवा यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांना देखील आपण विनंती करूयात. सध्या स्पर्धा एवढी प्रसिद्ध आणि ही स्पर्धा पाहत असताना आमचे पुनाड्याचे परमित्र शिव मंगेश पाटील यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात स्पर्धेकरता.
नेहमीच ते क्रिकेटसाठी योगदान देताना पाहायला मिळतात. पुनाडे संघ त्यांच्या मालकीचा पाहायला मिळाला. अशी शिव मंगेश पाटील पुनाडे यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. सध्या ते देखील करून मॅच पाहतात. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवर पलटवार शुभम डाकीच्या विरुद्ध प्रहार आणि ठोकलाय षटकार. तन्मय ठाकूर आला आणि ठाकूरानं मैदानाच्या आतमध्ये डाकीच्या विरुद्ध षटकार ठोकलाय. मॅच बॉल येताना पाहायला मिळतं. सामना जिंकला तन्मय ठाकूरनं किंवा खंडोबा दासी संघानं तर कल्पेश शेठ पाटील साहेबांच्या वतीनं 2000चे कॅश प्राइज दिलं जाणार आहे तन्मय ठाकूरसाठी. तन्मय ठाकूरनं हा सामना जिंकून दिला खंडोबा दासी संघासाठी. तर तन्मय ठाकूरसाठी 2000 रुपये कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं. आणखीन एक मोठा फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक युवराज डाके प्रयत्न करतोय. झेल खाली तो पाहायला मिळाला आणि षटकानंतर पलटवार केलाय. शुभम डाकी येतो जाकीये आणि शिवम डाके आना बाकी आहे. विकेट मिळवलंय. आणखी खेळाडू मैदानाच्या बाहेर. लगेच षटकार देखील पाहायला मिळाला. लगेच विकेट देखील पाहायला मिळाली. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे विगू जाताना पाहायला मिळाला. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करतोय पण आता विनीतनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्या. पहिल्या सामन्यामध्ये विनीत मात्रेची बॅट बोलताना पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून 18 धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. त्यामुळं खंडोबा दासी संघाला सामना जिंकवण्याची धमक फक्त एका खेळाडूमध्ये आहे आणि ते नाव आहे विनीत मात्रे. त्यांच्या हुकमाचा एक्का त्याच्या बॅटमधून महत्वाचे फटके त्यांना पाहायला मिळतात. हा बॉल डावी एष्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला. लेग एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. त्याचवेळी एक्स्ट्रा स्वरूपात आता आणखीन एक चेंडू टाकावा लागेल. धावा लागले गेले. त्या 8 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये शुभम डाकी गोलंदाजी करतोय. त्याच्या विरुद्ध षटकाराला लगेच त्यानं महत्वाची विकेट देखील मिळवले. शुभम डाकी त्याच धाटणीचा गोलंदाज आहे. बोरकार एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं शुभमला. लाऊडले अपील जरूर केले पण त्याला ठाऊक आहे LBW स्वरूपात कोणत्या पद्धतीची विकेट नसणार आहे. त्याचमुळे लेग बॅट्समॅन मिळालेली एकेरी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9च्या घरात 9 धावा दापडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सामना जरूर चांगला पाहायला मिळतोय. 70चा पाठला करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 षटकार येणं फार गरजेचं आहे. तेव्हाच हा पाठला होऊ शकतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला पण त्याचवेळी आता मैदानाच्या आतमध्ये बंटी रसाल महत्वाचा खेळाडू महत्वाचा सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करेल का. हा बॉल शुभमचा वळवला आणि एक डॉट बॉल त्याला पाहायला मिळतोय. षटकांचं प्रत्युत्तर दिलंय त्यासाठी शुभम डाकी ओळखला जातो. महत्वाचं हे अस्त्र सध्याच्या घडीला गावदेवी गावठाण संघाचा महत्वाचा गोलंदाज तथा उरण तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज. उरण प्रीमियर लीग मध्ये ज्याला उत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज हे बक्षीस मिळालंय असा शुभम डाकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका फसला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न शुभम डाकीने आता झेल घेतलाय. दुसरा विकेट मिळवलाय आणि खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
महत्वाची विकेट देखील मिळवल्या. एका षटकामध्ये या 2 विकेट मिळवल्या. गोलंदाजी ट्रॅकवर वेदांडा केलाय, ज्यांना हॅट्रिक आज 3 मॅन ऑफ द मॅच सलग पटकावल्यात. तेलंगणाच्या आतमध्ये तोच खेळाडू आला आणि त्याचं भव्य स्वागतच केलंय. विनीतच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत. मिळतील धाबा 6 षटकार. क्रिकेटची चर्चा चालू आहे. उसाटण्याच्या मैदानामध्ये विवेक शेलार देखील आलाय. विवेक शेलार उसाटण्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि उद्या जासईच्या क्रीडांगणामध्ये विवेक शेलार पाहायला मिळणार आहे. सध्या तो बैलगाडा शर्यती एन्जॉय करतोय. बॅटची लिडिंग एज पाठीमाग फर्स्ट लीग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून आल्या. सामन्यामध्ये आता हा सामना थोडासा कठीण म्हणत चाललाय. 16 धावा फक्त पाहायला मिळतात. दहा बॉल 54 धाबांची आणखीन गरज. 10 बॉल आणि 54 धाबांची गरज. हा बॉल, या बॉलवर मोठा प्रहार पाहायला मिळाला. मिड विकेटच्या पलीकडं पंकज म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. नऊ बॉल आणि आता 8 षटकारांची आणखीन गरज आहे. ते मी मगाशी म्हणालो की 3 दिवस झालेत ज्या कारवर डायरेक्ट जर बॉल लागला तर 1000चं कॅश प्राइज त्या बॅट्समनला दिलं जाणार आहे. कल्पेश पाटील आणि भावेश घेर त्यांच्या कारवर डायरेक्ट बॉल लागला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणखीन एक षटकार मिड विकेटच्या पलीकडे. बॅक टू बॅक पंकज म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार. त्या गोलंदाजांना आतापर्यंत सर्वाधिक कमी धावा दिल्या त्याच्या विरुद्ध जासीकरांनी आता हल्ला केलाय. 8 बॉल आणि 7 षटकारांची आणखीन गरज आहे. बंटी रसाळनं जर कमी धावा दिल्या असत्या तर कदाचित ते चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अब्दुल चाचा इथून रजा घेताना पाहायला मिळतात, पण आणखीन 2 दिवस तुम्हाला यायचं आहे. पुन्हा एकदा चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये ते येताना पाहायला मिळतील. आठ बॉल आणि आता 7 षटकारांची गरज. एखादा नो बॉल आला तर कदाचित या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. स्लोवर बॉल आणि हाच ही चर्चा आपण करत होतो. हीच नो बॉलची चर्चा आपण केली. भावेश घेर यांना अभ्यास आहे. मी म्हणालो की रायगड जिल्ह्याचं सध्या क्रिकेटचं त्यांना हेड आम्ही केलं. ऍडमिनिस्टर आहेत ते. रायगड जिल्ह्याचं क्रिकेट पाहतात, ठाण्याचं क्रिकेट ते पाहतात. सध्या भिवंडीमध्ये त्यांचं लक्ष जास्त आहे. विवेक शेलार काय करतोय. 2 बॉल पाहायला मिळाला. आता फ्रीडच्या बॉलवर फटका येईल का पंकजच्या बॅटमधून. फ्रीडचा बॉल तो देखील वाईट पाहायला मिळाला आणि आता पंजा आलाय सामन्यामध्ये. खंडोबा जासी संघ आता पुन्हा एकदा वापसी करताना पाहायला मिळतोय. मागील चेंडू नो बॉल आणि या चेंडूवर पंजा. 6 धावा देऊन गेला हा बॉल. 8 चेंडू आणि आता 36 धावांची गरज. 8 बॉल मध्ये आता 6 षटकार ठोकायचे आहेत. मगाशी नो बॉलवर षटकार आला असता पंकजच्या तर आणखीन काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण षटकारच आलाय. कारण नो बॉल आहे त्यामध्ये वाईटवर पंजा मिळालाय. 6 धावा मिळाल्यात. त्यामुळे आता 8 चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे खंडोबा जासई संघासाठी. पंकज मात्र सध्या चांगली बॅटिंग करतोय. शुभम डाकी तिथपर्यंत पोहोचला. त्यानं विघ्नेशला सांगितलं होया फ्रीड कंटिन्यू आहे. फ्रीडचा बॉल त्यावर प्रहार. वाईट इश लॉंगॉनच्या वरतून पंकज म्हात्रे नाही कोणाला भीते. आणखीन एक षटकार.
वा फलंदाज आहे पंकज, ज्यानं 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. 7 बॉल आणि 5 धावांची गरज. 30 धावांची गरज. बरोबर आहे. आणखीन एक कमी केलाय. ज्या खरं गोलंदाजानं सर्वाधिक आज मॅन ऑफ द मॅच घेतल्या, सर्वाधिक कमी धावा दिल्यात, त्याच्या विरोधात सर्वाधिक जास्त धावा पाहायला मिळाल्यात. पंकजची बॅटिंग आवडण्याचे खंडोबात असही टाळ्या व्हायला काय हरकत आहे पंकजसाठी. आता राजचं टेन्शन गेलंय. 37 धावा दिल्यात. 37 धावा गोलंदाज वेदांत डाकेने दिल्यात. राजने कधी कधी गोलंदाजी केलंय, पण आज ज्या गोलंदाजानं सर्वाधिक कमी धावा दिल्या, सर्वाधिक जास्त विकेट घेतल्या, त्या वेदांत डाकेच्या विरुद्ध 37 धावा आल्यात. हेच क्रिकेट आहे. आणि आज त्यानं 3 मॅन ऑफ द मॅच देखील घेतले आहेत लगातार. क्रिकेटचा खेळ, माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये त्या वेदांना आज दिवसभरामध्ये 3 मॅन ऑफ द मॅच घेताना आपण पाहिलं. त्याच वेदांच्या विरुद्ध 37 धावा आल्यात. येणारे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज आहे. 6 बॉल 24 धावा, 4 षटकार खंडोबा जासी संघाला जिंकून देऊ शकतात. एक ट्रॉफी जिंकून देऊ शकतात. 6 बॉल 24 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता शुभम डाकीला टीम मीटिंग घ्यायला भाग पडले खंडोबा जासी टीमनं. चला शुभम, थोडं स्पीडअप करा. आज लवकरच सामने संपवायचे आहेत. 5:50 झालेत. काल 7 वाजता मॅचेस संपल्या होत्या, पण आता स्पीडअप करा. प्रॅक्टिस करायची जासी टीमला, कारण येणाऱ्या आता त्यांच्या स्पर्धा संपतील. जेवढ्या स्पर्धा होणार आहेत तिथं सचिन स्मृती जासी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 24 मॅच. विनीत म्हात्रे. तर पाहूया मैदानाच्या आतमध्ये म्हात्रेबद्दल काय कारनामा करणार. समोर युवराज डाके आहे. 6 बॉल 24 धावा. पहिला बॉल षटकावर आदळणारा पाहायला मिळाला. त्याच वेळी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता लाऊडली अपील. पंचांकडे आता हा डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे वळले गेलेत. त्याच वेळी तिसरे पंच इथे पाहायला मिळतील. आउट. OUT. खेळाडू आउट आहेत. प्रेम मध्येच तर खेळाडू आलाच नाही. पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाच नाहीत आणि योग्य तो डिसिजन आहे. खेळाडू प्रचंड दूर राहिले. ही धाव घेणं गरजेचं होतं का, हा प्रश्न देखील आता खंडोबा जासी संघाने विचारलाय. विनीतनं मोठा फटका खेळण्यापेक्षा स्ट्राईक रोटेट करायला हवी होती, कारण स्ट्राईक फार गरजेची होती. सामना अगदी पंकज फिरवू देखील शकला असता, पण त्याच वेळी आता मैदानाच्या आतमध्ये मिलन म्हात्रे यांचं आगमन देखील होतं पाहायला मिळतंय. मिलिंद म्हात्रे त्यांना पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि आता 4 षटकारांची आणखीन गरज आहे. याच क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 3 सलग षटकार मिलिंद म्हात्रे यांनी ठोकलेत. मिलिंद म्हात्रे यांचा विक्रम आहे. जेव्हा ते येतात मैदानाच्या आतमध्ये षटकारानं सुरुवात करतात. बऱ्याच वेळा मग जासी प्रीमियर लीग असो, नाईट क्रिकेटची स्पर्धा असो किंवा खंडोबाची स्पर्धा असो, कोणतीही स्पर्धा असू दे, त्या स्पर्धेमध्ये जेव्हा उतरतात, मग जॅमची स्पर्धा असो, होली चषक असो, षटकारानं ते सुरुवात करतात. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिला. पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. एकच धावेतून मिळाला जाईल आणि आता एकेरी दाबणीशी येणारी चेंडू असतील ते 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 बॉल मध्ये आता 4 षटकारांची गरज आहे. एखादा नो बॉल पुन्हा एकदा आता प्रतीक्षेमध्ये असेल खंडोबा जासी संघ. खंडोबा जासी संघ हेच म्हणलं असेल की बंटी रसाळनं एखाद दुसरा षटकार कमी दिला असता, कदाचित या मॅच मध्ये सुपर 5 मध्ये जाण्याची संधी देखील मिळाली असती. पण विनीत म्हात्रे असा खेळाडू आहे. आणखीन एक फटका. सामना संपला नाहीये. खंडोबा जासी संघ घरच्या मैदानामध्ये हार मानणार नाहीये. षटकार त्याला पाहायला मिळतोय.
3 बॉल आणि आता 17 धाबांची गरज. 3 मध्ये 17 बनवायच्यात. 3 बॉल आणि आता 17 धाबांची गरज. फिल्डिंग टीम मध्ये देखील पूर्वार्धामध्ये जो मयूर मात्यांच्या चेंडू निसटला जिथे 6 धावा आल्या. आणखीन एक हार मानणार नाहीये विनीत म्हात्रे. आणखीन एक ठोकलाय षटकार. बॉल आणि आणखीन 11 धाबांची गरज. 2 बॉल 11ची गरज. क्षेत्रक्षणामध्ये ज्या झालेल्या चुका आहेत, एक चौकार सोडला होता, त्यानंतर एक लॉंग स्टॉप मध्ये षटकार पाहायला मिळाला. विष्णूच्या इथून एक चौकार गेला होता. या टोटल आता 10 धाबा कुठेतरी खंडोबा जासी संघाला आठवत असतील. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. बोरकार संघ जास्त उशीर होतोय. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या शुभम, अन्यथा आयोजन कमिटी पॅनल्टी देईल. लक्ष असू या गोष्टीकडे देखील. क्रीडांगणाच्या आतमध्ये असा जो संघ मैदानाच्या आतमध्ये बोरकार संघ खेळतोय कल्पेश शेठ यंदा पुण्याच्या मैदानामध्ये 18 बॉल मध्ये या संघानं 26 धावा डिपेंड केल्यात. तथा 4 ओव्हर मध्ये 30 धावा देखील या संघाने डिपेंड केल्यात. 3 ओव्हरला 30 धावा देखील या संघाने डिपेंड केल्यात. पण आता 70चा पाठलाग करत असताना शेवटच्या 2 बॉल मध्ये 11ची करत असताना विनीत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. क्रिकेट हा खरं तर साड्यासारखा रंग बदलवणारा खेळ. चला बोरकार संघ शुभम, मला वाटतं आता सध्या निवडणुकीचं तिकीट कोणाला द्यायचं एवढी मीटिंग होत नाही, त्याहीपेक्षा जास्त या 2 बॉलची मीटिंग होते. अगोदर सांगितले की पुढील 5 वर्षांतर भावेशला तिकीट घेत आहे सरपंचाचं. अगदी 5 वर्षांचा मी उल्लेख केलाय. चला पण 2 बॉल 11ची मॅच, थोडा मस्तीचा विषय पण 2 बॉल 11ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये विनीत. बॉल थोडासा खालीच राहिला, थोडासा बॉल खालीच राहिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि आता त्याच वेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये आता खंडोबा जासी संघ म्हणत असेल एखादा नो बॉल आणखीन बोरकार संघाच्या गोलांना टाकू दे. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आम्ही जिंकू शकतोय. एक संधीतून द्या. पण चांगलीशी मॅच रंगताना पाहायला मिळाली. शेवटचा 1 बॉल 11 धाबाची गरज. बॉल तरू चांगला पाहायला मिळाला, फटका देखील चांगला पाहायला मिळाला. 11 धाबेनं सामना जिंकला TMCC बोरकार टीमनं. पण हार्डला खंडोबा जासी संघ तुम्ही चांगला खेळ केलात. तुमच्या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अतिशय चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला. अगदी 70चा पाठलाग करत असताना अवघ्या 11 धाबेनं हा सामना पराभूत झाला खंडोबा जासी. अशी जी खरं त्यांचे दागमन झाले आणि त्यांचे इथं आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. विराज यांच्या शुभ हस्ते अशी जी गरज त्यांच्या आपण सन्मान